लाही या ठिकाणी हार घातला जाणार आहे। त्यांचेही पूजनीय वाईकर गुरुजी आणि आयोजक गौरवजी राऊत के हर पल तप तप कर तुम हो जाना प्रखर, के हर पल तप तप कर तुम हो जाना प्रखर, दीप तुम जलते रहना यूं ही निरंतर, दीप तुम जलते रहना यूं ही निरंतर। अंधेरे से प्रकाश की ओर ले जाने वाली ये रोशनी, जो रोशनी अपने हाथ में लिए श्री किशोरजी काकडे चल पडे हैं आणि आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये ही ज्योत ते प्रज्वलित करणार आहेत। या ठिकाणी आज त्यांचं मार्गदर्शनही आपण सर्वजण घेणार आहोत आणि त्यांचा सत्कारही या ठिकाणी होणार आहे। त्यांना आज दिला जाणार आहे आदर्श मानवभूषण पुरस्कार। पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूयात। सर्व मान्यवरांना विनंती आहे की छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन या स्वातंत्र्याचं नुसतं स्वप्नच पाहिलं नाही तर सुराज्य ज्यांनी अस्तित्वात आणलं ते आदर्श छत्रपती शिवाजी महाराज। एकदा जरा जोरदार आवाज माझ्या आवाजात आपल्याला मिसळायचा आहे। स्वातंत्र्याचं नुसतं स्वप्नच पाहिलं नाही तर सुराज्य ज्यांनी अस्तित्वात आणलं ते आदर्श छत्रपती शिवाजी महाराज। एकदा जरा जोरदार आवाज माझ्या आवाजात आपल्याला मिसळायचा आहे। परमपूजनीय डॉक्टर पारनेरकर महाराज, माझे तीर्थरूप विष्णू महाराज आणि विठ्ठलाच्या चरणावर नतमस्तक होत आज माझ्या महत्भाग्याने मला ज्यांचा लाभ होत आहे त्यांची भेट मी घेऊ शकत आहे ते काक ग्रुपचे सन्माननीय श्री किशोरजी काकडे साहेब, त्यांचा सर्व परिवार, आमचे बंधू श्री शांताराम सेठ, प्रकाश सेठ, त्यांचा सर्व परिवार, पंडित बाळासाहेब वायकर, भजन सम्राट, उपस्थित सर्व मान्यवर, ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्या बंधू भगिनींना, शांताराम भाऊंचा फोन आला होता आणि असा सत्कार समारंभ आहे आणि तुम्हाला यायला पाहिजे, त्यांची आज्ञा टाळता येत नाही आणि आज या निमित्तानं मला या ठिकाणी येण्याचं खरोखर भाग्य लाभलं आणि एका अशा व्यक्तीची भेट झाली की जो मानव जातीसाठी आदर्श आहे। भाऊंनी पुरस्काराचं नाव फार छान दिलंय, समाजभूषण, इतर भूषण पुरस्कार बरेच असतात, पण मानवभूषण हा एकमेव पुरस्कार आज या ठिकाणी आपण प्रथमतः देत आहोत। आज माणुसकीचा विषय जगभर आपण पाहतो। आरोग्याच्या ह्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांचा विचार करत आहोत। माणसाला जिथे माणसालाच भेटता येत नाही अशी परिस्थिती आहे, पण अशाही विपरीत परिस्थितीमध्ये केवळ माणसाचा विचार करून मानवतेचा एक आदर्श घालून देणारे किशोरजींसारखं व्यक्तिमत्व आज जगामध्ये आहे, हे भाग्य आहे। मानव समाज निर्माण होऊ शकतो, समाज मोठा होऊ शकतो, समाजाची भूमिका सर्वांना लक्षात येऊ शकते, पण मानव मोठा होणं फार कठीण आहे। आणि म्हणून बाळासाहेब आपण फार सुंदर अभंग निवडला डॉक्टर पारनेरकर महाराजांचा, आणि तो म्हणजे मानव ही व्यक्ती आणि व्यक्तींचा समाज आहे। माणसाशिवाय समाज होऊ शकत नाही। आपण डायरेक्ट समाजावर जातो, पण ज्याच्यातून समाज निर्माण होतो आणि ज्याच्यामुळे समाज निर्माण होतो तो समाज, ज्याचा पाया म्हणजे मानव आहे, आणि तो पाया ज्यांनी निर्माण केला ते श्री किशोरजी काकडे साहेब। ही समाज निर्मिती होतीये, अनेक मंडळींना ते साथ देत आहेत, उभं करतायत, सहकार्य करतायत, त्यांच्या जीवनाला एक नवं रूप देत आहे। माणुसकीचा हा धडा तुम्ही आम्ही गिरवणं फार गरजेचं आहे, हे सहज होणार काम नाहीये। त्यांच्या मुखातून जेव्हा विठ्ठल निघत असेल तेव्हा त्यांच्यासमोर प्रत्येक माणूस हा विठ्ठल म्हणून त्यांना दिसत असेल आणि म्हणून ते हे काम करू शकतात। पण एक गोष्ट समाजाभिमुख आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं असतं। समाजाच्या माध्यमातून एक विचार अत्यंत महत्त्वाचा असतो
की देवाची ही सेवा नाही जनसेवा, भ्रम हा मानवा व्यर्थ तुझा. ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. देवसेवा आणि जनसेवा ही स्वतंत्र विषय आहे. जनाची सेवा केली म्हणजे देवसेवा होती असं नाही, आणि देवाची सेवा केली म्हणजे माणूस फळतोच असं नाही. दोन्हीही सेवा वेगळ्याच कराव्या लागतात. आणि काकडे साहेबांमध्ये हा अभंगाचं दर्शन आपल्याला घडू शकतं की ते माणसाचीही सेवा करतायत आणि देवाचीही सेवा करतायत. दोन्ही आदर्श निर्माण करणं गरजेचं आहे. देवपूजा झालीच पाहिजे, पण तितकीच माणसाचीही सेवा करता आली पाहिजे. माणसाची सेवा केल्यानंतर देव लवकर पावतो हे सत्य आहे, पण माणसाची सेवा केल्यानंच देव पावतो असं नाही. देवाला वेगळं पूजावंच लागतं, आणि तेही भजायाचा देव देवासाठी नाही, खोळंबेना काही त्याचे बाबा. त्याच्यासाठी नाही, आपल्यासाठी, आपल्यासाठी पूजायाचा देव, घेता त्याचे नाव कार्यसिद्धी. अशा ह्या समाजामध्ये, अशा या विपरीत परिस्थितीमध्ये एक मानवतेचा आदर्श निर्माण करून आमच्यासाठी ज्यांनी एक भूषणावह काम केलंय, अशा ह्या व्यक्तीला आज आदर्श मानव भूषण पुरस्कार आम्ही सन्मानित करून आज या ठिकाणी त्यांना अर्पण करत आहोत. त्यांनी तो स्वीकारावा अशी त्यांना विनंती आहे. त्यांच्यासाठी पुरस्कार फार छोटा आहे, त्या पुरस्कार त्याच्यामुळे मोठा होणार आहे. एखाद्या व्यक्तीमुळे पुरस्कार मोठा होत असतो. आवर्जून पारनेरला यावं अशी विनंती या निमित्तानं करतो. आपलं खूप खूप अभिनंदन करतो. आपल्याकडून असंच विठ्ठलानं भरपूर काम करून घ्यावं आणि त्यासाठी आयुर आरोग्य लाभावं अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. काकडे सर यांना गौरवपूर्वक प्रदान करत आहोत. उत्तरोत्तर आपली अशीच प्रगती हो ही सदिच्छा. आपण सर्वांनी स्टँडिंग ओवेशन जोरदार टाळ्यांच्या गजरात किशोरजी काकडे उमेशदादा पार्लेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार पांडुरंगाची मूर्ती देखील या ठिकाणी काक परिवारावरून अहमदनगर सरस्वती नहा सुभगा मयस्करतो दंतो पातो मयो भुक्पादुभे जन्माता. पांडुरंग परमात्मा महाराष्ट्राचं असणारं कुलदैवत, व्यासपीठावर या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्राचं कर्मफळाची अपेक्षा न करता जो असे छत्रपती शिवाजी महाराज, या अधिष्ठान दैवताला या ठिकाणी नमन करून आज अहमदनगर जिल्हा काक परिवार भव्य शेतकरी मेळावा आणि काक इकॉनॉमिक परिवाराचे कुटुंब प्रमुख माननीय श्री किशोरजी काकडे सर यांचा आदर्श मानव पुरस्कार भूषण प्रदान सोहळा होत आहे. त्यानिमित्तानं या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी सन्माननीय पूर्णवाद भूषण ॲडव्होकेट गणेश दादा पारनेरकर यांची उपस्थिती या ठिकाणी व्यासपीठावर होती. काही कामानिमित्त ते या ठिकाणून व्यासपीठाची रजा घेतलेली आहे. यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर सन्माननीय शांतारामजी राऊत महाराष्ट्र नाभिक महामंडळ अहमदनगर जिल्हा अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या निमित्तानं या ठिकाणी हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला असे सन्माननीय युवा नेतृत्व गौरव राऊत यांचं टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी स्वागत करूया. काक परिवार अहमदनगर जिल्हा ज्यांनी आपल्याला या ठिकाणी एक तासभर ब्रह्मानंद आपल्या वाणीमधून भजनाचा आनंद आपल्याला ज्यांनी दिला असे सन्माननीय बाळासाहेब वाईकर यांचाही टाळ्या वाजून आपण या ठिकाणी स्वागत करूया. ज्यांना या ठिकाणी कोकण रत्न पुरस्कार प्राप्त असे सन्माननीय हरिभक्तपरायण पूजनीय बंडाराज घाडगे साहेब मुंबई यांचंही आपण या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि उपस्थित असणारे आपण सर्वांचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो.
शक्तीने मिळते राज्य, युक्तीने होते कार्य, शक्ती युक्ती जया ठाई तेथे संपत्ती नांदती. धर्म अर्थ काम आणि मोक्ष यामध्ये अर्थ महत्वाचा. आपल्याला माहिती आहे 1.5 वर्ष महामारीमध्ये लॉकडाऊन सगळ्याला त्या ठिकाणी कळलं गेलं की पैसा हा काय, आर्थिक जीवन हे महत्वाचं आहे. आणि म्हणून या आर्थिकाचा खांबा पक्का करण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय जाधव साहेबांनी हे पाऊल उचललं. किशोरजी काकडे साहेब यांनी या ठिकाणी पाऊल उचललं आणि आज आपल्या नगरीमध्ये या नगरमध्ये प्रवेश केला. त्यांचंही आपण या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करूया. योग्य माणसाचा योग्य पुरस्कार दिला की त्या पुरस्काराची योग्यता वाढते. पुरस्कार देत असताना योग्य माणसाचा योग्य पुरस्कार दिला की त्या पुरस्काराची योग्यता वाढते असते. म्हणजे वाक्यच आहे, जैशी करनी वैसा फल आज नाही तो निश्चित कर. मानवता आहे, पुरस्कार आहे त्या नावाने आहे. मानवता, उदारता, त्यांचं अंतकरण उदार आहे. आणि उदारता झाल्यानंतर लीनता महत्वाची आहे. लीन झाला भूता त्याने कोंडिले अनंता. अनंताला कोंडण्याची ताकद लीनतेमध्ये आहे आणि ते तिन्ही गुण सन्माननीय काकडे साहेबांच्या मध्ये दिसून येत आहे. जय श्रीराम. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. विठ्ठल विठ्ठल. मी जे काय बोलतो ना, कुठं पुस्तकात लिहिलेलं मी तर वाचतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे मी माणसं वाचतो. प्रत्येक माणूस इथं बसलेला ते माझ्या पुस्तकाचं एक पान आहे. त्यामुळे मला पुस्तक तसं तर वाचायला मिळालं नाही. पण ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की चल पुस्तक वाचायला मिळत तर आपण माणसं वाचूया. वय नव्हतं आणि साध्या भाषेत म्हणतो आपण लायकी. एवढी माणसं आणि पैसा पाहिलाय मी आणि हाताळलाय. ठेवला नाही का? आपलं नव्हतं ना. आपलं नाही तर ठेवायचं कशाला? लक्षात आलं का? त्यामुळे माझे जे वाक्य आहेत ना, हे मी तुमच्यामधूनच जे घडताना ते घेत असतो. आणि जेव्हा फॅक्ट उदाहरणं ज्यावेळेस आपल्याकडे समोर येतात ना, तेव्हा तुमच्या मनामध्ये जे घर बनून जातं की हा सरांनी सांगितलेलं हे कधीतरी मी ऐकलं नाही, हे आपल्या घरात घडतं, हे जवळच आहे. आता अमेरिकेचा पंतप्रधान असेल त्याच्याबद्दल चर्चा करून इथं काय होणार आहे? तो आपली काय चूल पेटवायला येणार आहे? हा, माईचं दुखणं माईला माहीत. काय फायदा आहे का? त्यापेक्षा तिच्या जवळचं काहीतरी बोललं तर तिच्या लक्षात बरोबर बोलतोय बरं का. बरं साध्या भाषेत बोललो, आपल्या मराठी भाषेत बोललो तर काय वावगं ठरतंय का? इंग्रजीत मध्ये बोललं किलो मोठा माणूस आला. भाषेचं फक्त थोडक्यात बोलतो, जास्त विषय वाढवत नाही तर रांग लागेल. त्या उदाहरणाला इंग्रज गेले हे मानवी रूपाने जाताना दिसले, शरीर रूपाने जाताना दिसले आणि आपल्याला वाटलं की देशाला स्वातंत्र्य मिळालं. ते फक्त शरीर रूपी. अजूनही आपण गुलामात आहोत भाषा रूपी. आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंदुस्थानामध्ये प्रत्येक राज्याची एक आपली स्वतंत्र भाषा आहे, मातृभाषा आहे. आणि मातृभाषेमध्ये जर आपण दैनंदिन जीवनात बोलतोच आणि व्यवहार केला तर कळत नाही का? कळतो की नाही? इंग्रजी त्यांनी शिकावं ज्याला इंडियाच्या बाहेर काम करायचं. हे सत्य वाक्य विसरू नका. आपण म्हणू की बाबा त्याला भाषा ओळख असली पाहिजे म्हणून शिकवलं, ठीक आहे, आता काय करायचं, जग चाललंय त्याच्याबरोबर जावं लागतं. पण आपल्यामध्ये समज काय माहिती आहे का की माझा पोरगा डॉक्टर बनावा, माझा पोरगा इंजिनियर बनावा. मग इंग्लिशमधलं जे काय काय फडफड असतं ना तेच व्हावं म्हणतं.
साध्या भाषेतलं कोणी नाही म्हणत आहे. माझी माय अशी म्हणतच नाही माझा पोरगा व्यवसाय करावा, बिझनेस बनावा. ही आपल्या देशाची जी कमतरता आहे ना ती ही आहे. जगामध्ये मला असं वाटतं दुसऱ्या क्रमांकावरती आपण लोकसंख्येने असू, पहिल्याची नाही. ज्या देशाची लोकसंख्या जास्त, काय कळलं, तो देश कधीच गरीब राहू शकत नाही. का? कारण चलन नावाची एक वस्तू आहे, ती भरपूर जणांमध्ये फिरते. ती जितकी फिरत राहते ना त्या देशाचा त्याचा स्वतःचा विकास होत असतो. पण आपल्याकडे आहे ना मानसिकता अशी बनवली गेलेली ना काही लोकांना, आपण पण त्यांचं ऐकतो. त्याच्यामुळे गरिबी इकडे जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. मला मुळात कळतच नाही की नक्की गरिबी दाखवतात कुठनं आणि श्रीमंती कुठनं बघतात. मला तसं वाटतंय भारत देश हा आपला इतका एवढा मोठा श्रीमंत माणूस आहे की तो पाणी विकत घेऊन पितो. पाणी विकत घेऊन पिणारा माणूस तो देश गरीब असू शकतो का? हे फक्त बिंबवलं गेलंय माहिती का? ते टीव्हीची सिरियल कशी असतात, आता सासूने असं केलं, जावनं तसं केलं, हे बिंबवलं जाते. हे असं गुंतू नका, आपल्या नात्यात गुंता ना. घरात कितीतरी नाती आहेत. काय माहितीये का, माई सक्षम ना तर आपला तिचा परिवार सक्षम, तिचा परिवार तिचं कुटुंब सक्षम ना तर मग शहर, राज्य आणि देश सक्षम. काय कळलं? एकीने घडवलं ना, काय कळलं? एकीने घडवलं. ती जर नाजूक असती ना आज बसायचंच नाही इथं. पहिलं तर तिचा कोटी कोटी प्रणाम आणि मुजरा. माई तुमच्या हातामध्ये पुढचं पिढी, पुढचा देशाचा विकास आहे. तुम्ही असं समजू नका घरात लाटण्याला चालवलं की झालं नाही. तुम्ही जे संस्कार देता ना तिथे पुढच्या पिढीला ते फार महत्वाचे असतात बरं का. ज्ञानाचा गुरु शिक्षक, ज्याला आपण ज्ञानासाठी शिक्षकाकडे पाठवतो. खरं का खोटं? गुरुजी आपली शाळा, पुस्तकी ज्ञान घ्या ना. ज्ञानाचा गुरु शिक्षक, गुरुजी आपले गुरु. पण शरीराचा आणि व्यवहाराचा गुरु कोण? आपले आई वडील. त्या चार भिंतीमध्ये त्याला अंक अक्षर कळतात. पण मला चांगलं ज्ञान आहे आणि अनुभव आहे की ते बाहेर आल्यानंतर फपरलेले आहेत. का? कारण त्याने तिथून ज्ञान मिळवलं. पण आई वडिलांनी जे संस्कार संस्कृती जी द्यायला पाहिजे होती ती देण्यामध्ये कुठेतरी मागं राहिले. त्याच्यामुळे त्याला व्यवहार कळाना झाला. शाळेमध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात जे शिकवल्या जात नाही, जे घरामध्ये असतात. ते पुस्तकी ज्ञान देतात. पण खास कळगी काय असतं, व्यवहारामध्ये नुकसान काय असतं, फायदा काय असतो, हे आई वडील देत असतात. काय लक्षात आलं? आई आहारानं देत असते आणि वडील बाहेर व्यवहाराचं ज्ञान देत असते. अरे बाळा हे असं नुकसान आहे आणि फायदा आहे. आपल्याकडे मानसिकता कशी माहिती आहे का? सगळे मिळून घरामध्ये टीव्ही बघणार, टीव्ही मध्ये कुठल्याही प्रकारचं दृश्य असलं तरी पण गपचूप बघणार, सगळे मिळून बघणार. पण अशाच विषयावरती बोलायचं म्हटलं की एकमेकांवरती धाडा सुटता येते, तर लज्जा येते. हा कमीपणा आहे आपल्या देशाचा, आपल्या नात्याचा. खुलून या. तुम्ही एकमेकांमध्ये जर मोकळं व्हाल तर नाती घट्ट होतील, मजबूत होतील. आणि मगाशी महाराजांनी जसं हिऱ्याचं सांगितलं तसंच आहे. जेवढं चमकत जाणं ते चमकत, नुसतं ठेवून चमकत नाही, पण त्याला चमकवायला लागणारच. आणि ते सत्य आहे. त्याला रूप द्यावं लागतो, आकार द्यावा लागतं, त्याच्यानंतर त्याला पॉलिश करावं लागतं, तेव्हा ते चमकत राहतं. तसं आई वडील आपण म्हणतो ते मुलांसाठी, मुला जर हिरगा तर ते जोहरी आहेत, त्यांनी ते चमकवलं पाहिजे. मॉडर्न कल्चरच्या चक्करमध्ये पश्चिमी साईडची जी देशाची संस्कृती आपण घेण्याचा प्रयत्न करतोय आणि दिखाव्याचा आपण श्रीमंती दाखवतोय. काही गरज नाहीये.
तुम्ही आम्ही आमच्या मातृभाषेत बोललो तर काही कमीपणा होणार आहे का? मला जेवढं जमलं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला. आणि अभ्यासाला जर विषय झाला तर म्हटलं माई हा विषय निवडूया. का तर इकॉनॉमिक. आता आपल्या मूळ मुद्द्यावर आपण येऊया, तर ट्रॅक लागत जाईल. आणि ह्या विषयावरती मी थोडंसं म्हटलं बघूया, जरा जोर देऊया, काय जमलं तर जमलं. प्रत्येक वेळीस प्रत्येक ह्या जेव्हापासून नोट छापली गेलेली आहे ही मानव निर्मित नोट, म्हणजे मानव निर्मित. तुम्ही कधी पाहिलंय का? मानव निर्मित बरेच लपडे आहेत त्यांनी केलेले. सृष्टीकर्त्याने जी सृष्टी निर्मिती केली ती आजपर्यंत एकच. मटणाचा भाव होता 40 रुपये किलो. जर आठवलं तर बघा लक्षात येईल. बरं त्यावेळेस पण लोक ज्याला खरंच गरिबी होती किंवा काय होतं, तो पाव किलो आपलं आणायचे तुकडे आपले, त्याच्यातच रस्सा चमचमीत बनवायचा, फक्त रस्स्यातच घ्यायचं. तो खंडीभर रस्सा. लक्षात आलं? ही ऍक्च्युली त्यावेळची होती परिस्थिती. पण आता तो रस्सा म्हणजे स्वाद झालेला आहे बरं का. स्वादाबद्दल मी काय म्हणत नाही, पण हे सत्य आहे. त्या माईला जर त्यावेळेस खरंच 40 रुपये दिले असते, 1 किलो मटण बनवलं असते. गडबड काय झाली की त्यावेळेस तिला ती परिस्थिती अशी होती की तेवढ्यातच तिला करायचंय. 25 वर्ष झाले म्हणून अजून वाढले की काय, त्याच्यामुळे त्याचा भाव वाढला. नक्की कशाचा भाव वाढला, कशामुळे वाढला, काय समजणच झालंय. 700 रुपये किलो. बरं वजन तेवढंच. हा, तर त्यात पण कापणाराच तो कोणतरी असलं बिजरू बाबा, तो मुद्दा म्हणून आपल्या चरबीत टाकू दे, हो घ्या वजन. अरे दे जरा 2 पीस दे, बरं थोडस जास्त दिलं तर काय बिघडतंय का? हा, तुझ्या नावाला खाऊ, त्यात पण कंजूस. पण 700 रुपये 25 वर्षानंतर लक्षात आलं 40 आणि 700 किती पट झाले. कमीपणा घ्यायचंच नाही अजिबात. मग माझा काय फायदा? हा, कसं परवडतं, कसं काय होतं. पण मला काय समजत नाही. तुम्ही आता मोजलं का किती पट झाली? हा, मोजता येईल काय? कशात बकऱ्यात बदल नाही झाला. सेंद्रिय खत अतिशय उत्कृष्ट असं शेतीसाठी. त्याच्यामध्ये असलेले सगळे जीवनसत्व दाण्यामध्ये येतात, म्हणजे अन्न आहारामध्ये येतात. आलं लक्षामध्ये? आणि हे कुठलं तर ते वेगळं असतं खत, ते रासायनिक खत असतं, ते युरिया आहे ना, सुपला वगैरे असे काहीतरी नाव आहे. दिसायला सुंदर दिसतात. कधी कधी साबुदाणा म्हणून खाला बिला ते दिसायला साबुदाणासारखे दिसतात. बरं का? हे मानव निर्मित ना. रासायनिक खत म्हणजे मानव निर्मित ना. जरा चमचमीत वगैरे असं काय दिसलं पाहिजे वस्तू, म्हणजे ते मस्त आहे एकदम. आणि उकिरड्यामध्ये आपल्याकडे जो कचरा वगैरे सगळं शेणखत वगैरे, शेणखत ते तयार होत असतं. आणि का ते जे गमत आहे थोडंसं घेऊया का 2 मिनिटं. एकेकाळी मुंबईला येण्यासाठी गावामध्ये अडकलो. वय वर्ष 18 असेल आणि मला मुंबईला यायचं होतं. त्यावेळेस काहीतरी 70-75 रुपये तिकीट होती मुंबईला यायला. आणि मी आणि माझा भाव, आता ते 2 तिकीट करायला लागणार ना, म्हणजे 150 रुपयाचं काम करायला लागणार. माझा मित्र जो संदीप बसलेला आहे, त्याचा बंधू लहान, त्याच्याकडे हे शेतीची वगैरे कामं असायची. काय पण मला गरज पडली ना की पहिलं त्याच्या भावाकडे जायचो. काय रे बाबा, शाळेत फी भरायची किंवा अमुक करायचे, तर बाबा हाय का काम, हो सांगायचं. तसं ह्यावेळेस मुंबईला यायचं म्हटल्यानंतर जूनचा काहीतरी महिना होता, पावसाचेच दिवस होते. आणि मला यार सचिन मुंबईला जायचं आहे आणि 150 रुपयाची गरज आहे. माझा आणि बंधूचं हे करायचं, काम सांग लवकर. आपलं काम आहे शेणखत वीज काढायचं. कळलं का? शेणखत शेतामध्ये विस्कळायचंय. प्रक्रिया काय? पहिलं शेणखत भरायचंय गाभ्याल्यामध्ये, उकरड्यात उतरून, मग ते टायलीमध्ये टाकायचंय. मग ती टायली शेतात घेऊन जायचे.
ती टायली पलटी होणार शेतामध्ये आणि त्यानंतर परत जसं घाम्याला टायली भरली होती तशी आता ती घाम्याला शेणखत घाम्यालाच भरायचं आणि ते असं फिरवायचं आणि शेतीच करायचं अर्धा आपल्या अंगात. चार दिवस काय वास गेला नव्हता अंगात. बरं झालं त्यावेळेस लग्न पण केलं नव्हतं. 4 दिवस पण काम केलं. काय कळलं त्याला कमी लेखलं नाही काय नाही. जे हाताला घावल सापडल ते काम केलं. म्हणलं कामाला कमी लेखायचं नाही. मेल कधी ह्यांनी जर आपल्याला कमी लेखलं तर आपलं कल्याणच. पडल ते काम केलेलं आहे आणि आयुष्यामध्ये नोकरी फार कमी केलेली आहे. तुमच्या माहितीसाठी परदेश रिटर्न आहे आणि मराठी माणसाचा अभिमान स्वाभिमान राहील अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी काम करून 7 समुद्र पण माझं रेकॉर्ड आहे बरं का. तुम्ही आताही इथे बसल्या बसल्या गोल्डन एरा ग्रुप ऑफ कंपनीज म्हणून चेक करा. साऊथ आफ्रिकाची एक प्रिंटिंग पॅकेजिंग कंपनी आहे. आत्ताच पाणी ते पाणी उघड जे होईल ते होईल. गावलो तर इथंच आहे ते. त्या कंपनीमध्ये मी रेकॉर्ड केलं. एक रमेश कुत्रे म्हणून मित्र होते त्यांच्यासोबत 2005ची गोष्ट आहे. काम करताना नेहमी मला वाटत राहिलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. बोध घेता आला तर घ्या पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या काय हरकत नाही. पण एक कुटुंब प्रमुख ह्या नात्याने काही गोष्टी सत्य सांगायचा प्रयत्न करतोय. महाराज काढ महाराज काढ महाराज काढ उगाच काहीतरी वेगळ्या नजरेने बघू नका. काय रे महाराज काढ असं असतं. माईला जो त्रास झाला तो मी पाहिला. देशाची आर्थिक स्थिती ज्या पद्धतीने ग्रोथ करत चाललेली आहे ना तुम्ही आत्ता लिहा. आत्ताची वेळ आजचा वार जे मी बोलतोय ते सत्य होते का ना बघा. गेल्या 25 वर्षामध्ये जर इकॉनॉमिक वाढायची थांबली नाही तर पुढचे 25 ते 50 वर्ष इकॉनॉमिक अजून वाढणार आणि मटणाचा भाव 1000 ते 1500 रुपये होणार आहे हे लक्षात ठेवा. होणारच. मी काय ज्योतिषवाला माणूस नाही आणि हलक्यात पण घेऊ नका. मी काय भविष्यवाणी म्हणून सांगितलं असं नाही. तो अभ्यासक्रम आहे आर्थिक व्यवस्थेचा अर्थव्यवस्थेचा. आता ही जी अर्थव्यवस्था आहे ना वाढते ती वाढणार आणि त्याची एक वेळ आहे. त्याचं उदाहरण म्हणजे कसं की तुम्ही विमान आपण पाहिलेलं आहे. विमान ज्यावेळेस धावपट्टीवरती धावतं टेक ऑफ करण्यासाठी तर त्या वैमानिकाला सांगितलेलं असतं की तुझी ही पातळी आहे म्हणजे फुटावरती गेलंस की तू मग सरळ व्हायचं आणि मग तुझा तो रस्ता वरती असेच रस्ते असतात. आपल्याला दिसत नाही पण ट्रॅफिक जाम तिथं पण आहे. एक असं चाललंय तर एक त्याच्या वर चाललंय. आपल्याकडे असं समोर असतं रोडवरती गाड्या. प्लेन एका वेग असतं बरं का कारण प्रत्येकाची फूट दिलेली आहे ना. त्या फुटावर गेला की ती प्लेन सरळ होतं आणि मग तो त्याचा रस्ता. तर ती ग्रोथ आहे अर्थव्यवस्थेची. म्हणून मी 1000-1500 रुपये मटणाचं उदाहरण सांगितलं की ही अर्थव्यवस्थेत अजून वाढ होणार आहे. सांगा 25 वर्षापूर्वी महागाई झाली म्हणून त्यावेळची पिढी म्हणते आम्ही गरीबच राहिलो. आता 700 रुपये झाले तर काहींना आजही ते मटण परवडना झालंय तरी आम्ही गरीबच राहिलो. आणि सर म्हणतायत की पुढच्या 25-50 वर्षात 1000-1500 मटण होणार आहे. नक्की जगावं की नाही जगावं. परिस्थिती ती जी आहे अर्थव्यवस्थेची ती तिथपर्यंत जाणार. त्याच्यानंतर ते वाढणार नाही हे तुम्हाला सांगतो. आता हे पुढच्या 25 वर्षात घडतंय का 50 वर्षात घडतंय हे घडणार मात्र निश्चित. का कारण आपली माणसं आहेत ना ज्यांनी सिस्टम बनवलं अर्थव्यवस्थेची ते लय तज्ञ मंडळी आहेत. त्यांनी ते सिस्टम ज्यावेळेस बनवलं ना गाभारा कसा आपल्याकडे येईल. तुम्ही ते सिस्टम बघा. कोणतंही प्रोडक्ट जेव्हा निर्माण होतं तेव्हा आपण त्याला म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये निर्माण झालं बरोबर आहे. तो करोडोनी प्रोडक्शन निर्माण करतो आणि पैशाच्या प्रॉफिटवरती पैसे त्याच्याकडे पैसे रुपयाचं प्रॉफिट नसतं.
5 पैसे 10 पैसे आज चालत नाही, तरी पण आजही बिझनेस त्याच तत्वावर चालतो, कारण सिस्टम म्हणतं, चलन चालत नाहीये. लक्षात घ्या. तो काय करतो, एवढं प्रोडक्शन निर्माण करतो आणि त्याच्याकडे जे विक्रेते जे खरेदी करणारी जी मंडळी असते ती ट्रकनं घेणारी असते. मला 4 ट्रक पाठव, माझ्याकडे 50 ट्रक होते. काय कळलं? हा दुसरा माणूस. बरं, पहिला गरीब राहतोय का? नाही, कारण सिस्टमचं मोरक्याच आहे वर. दुसऱ्या ह्याच्यामध्ये दुसरा जो ट्रकने घेणार आहे, तिसऱ्या फळीमध्ये काय म्हणतो, मी छोट्या हत्तीचा माणूस आहे. छोटा ते ना टाटाचं, त्या टाईपचे जे टेम्पो असतात ते त्याच्याकडनं. त्याच्या खालचा म्हणजे मी आपला ते रिक्षा येते ना आपली 3 चाकाची टेम्पो, त्यात असं करत करत जो डझनभर माल घेणार आहे, ज्याला आपण रिटेलर म्हणतो, तिथपर्यंत ते पोचतं. सिस्टम बनवलेली आहे की कस्टमरनी इथं घ्यायचं. काय कळलं? त्या सिस्टममध्ये त्या कस्टमरला सांगितलेलं आहे की तू इथं घ्यायचं, तू 8 तास काम करायचं. टेलिव्हिजनमध्ये सांगितलेलं आहे, मेरी खूबसूरती का राज लग साबुन आहे. माधुरी दीक्षित म्हणली ना, बोलताच गेल्या आपल्या माधुरी दीक्षित सगळ्या. तिला ते बोलायला पैसे दिले, हिला वाटलं ती बोलली म्हणजे आपण पण होणार, गेले सगळेजण. 8 तास 12 तास काम करायचं, महिनाभर काम करायचं आणि दैनंदिन क्रमामध्ये आपल्याला सांगितलेल्या गोष्टी, त्याचं जे काय आपल्याला सवय झालेली असते की सकाळी उठलं की साबणाने आंघोळ करायचे, ब्रश करायचे. म्हणजे जेव्हा हे नव्हतं तेव्हा काय माणसं अशीच होती, बिंबवलं गेलं. मानसिकता तशी तयार केली गेली का? तर या सिस्टममध्ये कस्टमर फक्त कष्ट करून येतो, मरमर काम करून येतो. आणि ज्याच्यामुळं जी लोक मोठी होतात, ज्याच्यामुळं त्याला आयुष्यात त्रास. काय? त्याला आयुष्यात नेहमी त्रास आहे. हे सिस्टमच असं बनवलं की अर्थव्यवस्थेमध्ये ह्या माणसाला मोठं होऊन द्यायचं नाही. हा माणूस जर सुखाने जगायला लागला, आपल्याकडे कोण बघणार नाही. ही त्या सिस्टमची व्याख्या, खरी व्याख्या आहे. आणि ही मी ओळखली आहे, तुम्हाला सुपूर्द करतोय. तुम्ही विचार करा, आपण काम करून येतो, तो 10-20 रुपयाचा साबण आपल्याला लागतंय, ब्रश लागतंय, हे लागतंय, बऱ्याच गोष्टी लागत आहेत, बरोबर आहे की नाही? आणि मोठा कोण होणार? तो होणार. आणि आपल्याला किंमत काय? लेना है तो लो, जाओ. बरं, नावाला लिहिणार, ग्राहक हमारा देवता है, नावाला लिहिणार, हा मानणार नाही कधीच. सत्य हे सत्य आहे. थोडं कडू लागेल, पण या लोकांनी सामान्य जनतेच्या अर्थव्यवस्थेच्या हिशोबाप्रमाणे, तुम्ही म्हणताना महागाई झाली, बरोबर आहे, ज्या वेळेस आपले पेट्रोलचे दर वाढतात की सगळीकडे दर वाढतात, साहजिकच आहे, कारण माल त्याच अनुषंगाने येतो, ट्रान्सपोर्टने येतो म्हटल्यानंतर सगळ्यावरती ते ना. बरं, ह्याला आपल्याला मानायचंच आहे. देश चालवणारे अर्थतज्ञ जे आहेत त्यांना हे करावंच लागणार. देश चालवायचं आहे, त्यांच्याकडची जी अर्थव्यवस्था आहे त्याप्रमाणे त्यांना करावंच लागणार. हे पण सत्य आहे, हे मानावं पण लागणार. काय कळलं? आता गडबड कुठे त्याची ना आपली, ती तुम्हाला त्याची गफलत सांगतो. गडबड त्याची कुठं की तो देशाची तिजोरीमध्ये अशा पद्धतीने नुकसान होतंय म्हणून तो 2 रुपये 4 रुपये वाढवून जे काय करेल तो वाढवून ते करतो. पण गफलत इथं होती की त्याला साजेसं असणारं जे मॅनेज झालं पाहिजे, मेकअप झालं पाहिजे, असं आपल्या सामान्य जनतेचा पगार वाढवत नाही. म्हणजे त्याला ते कळतं, हे का कळत नाही? हे त्याला कळतं पण करायचं नाही. जर त्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये 10,000 रुपयाने जर ते घर चालू शकतं ना, तुम्ही पगार बघा 7,000 असणार. 100% सांगतो. मग तुला कळत, तू करोडपती बनू नकोस,
पण सामान्य जनतेचा कधी असा विचार करतोयस का, किंवा त्या अर्थव्यवस्थेमध्ये असं काय केलंयस का की ह्याला मेकअप करण्यासाठी 10,000 रुपये ह्याला पगार दिला पाहिजे, नियम काढला का? नाही. ह्याला अजून ह्याच्यावरती 3,000 रुपयांनी दर महिन्याला कर्ज झालं पाहिजे. माई डोकं लावून 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 कुठून डिस्काउंट आणू, कुठं ती तर काय, आता तिचं मी नंतर बोलणारच आहे. पण तुम्ही विचार करा, गफलत कुठं झाली? इथं झाली. तुम्ही सामान्य जनतेला लखपती करोडपती बनवू नका, पण तुम्ही आधार देण्याचं काम असं अर्थव्यवस्थेत केलं का? नाही केलं. हे उमगलं, हे का नाही उमगलं? हे कळलं, ते का नाही कळलं? ही गफलत आहे. कुठल्या ज्ञानाची मला माहीत नाही, ते तुम्ही समजून जायचं. काय कळलं? आता गफलत इकडची सामान्य जनतेची. 25 वर्षापूर्वी ज्याला वाटलं की मटण महाग आहे, आज ज्याला वाटतंय मटण महाग आहे, आणि पुढं वाटतंय त्याला मटण महाग आहे किंवा महाग आहे, त्याचं एकमेव कारण फक्त एकच. त्याने फक्त एवढंच डोक्यात घेतलं की आजचं बघूया, उद्याचं बघू, उद्या काय आहे ते. आणि गडबड काय झाली, त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला फॉलोअप नाही केलं. किती कुठल्या गतीने चालले, आणि मी काय काम केलं पाहिजे, मी काय व्यवसाय केला पाहिजे. कामाने कधीच गती मेकअप करू शकत नाही. सॅलरी आजच्या तारखेचा 50,000 रुपये पगार घेणारा माणूस पण म्हणतो गडबड आहे, चॅलेंज आहे. काय कळलं? पण जो व्यवसाय करतो ना, त्याच्याकडं दर महिन्याला गतीने आहे, चांगल्या संख्येने आहे. पण धाडस करल तर ना, करायला जावं तर निंदकाचे घर असतं, शेजारी म्हणायचं आपलं नावाला, पण निंदक घरातच असतं. ह्याच्यात काय पडू नकोस, असं असं शिक, लाग आपलं बँकेत नोकरीला, असं असं शिक, लाग तिथे क्लार्क बन, हे बन ते बन. अरे मी माईंना हात जोडून विनंती करतो, असं बोलू नका. तुम्हाला काय वाटतं की तो डॉक्टर झाला, तो इंजिनियर झाला म्हणजे सुख दिलं का तुम्ही? विचारा ना त्याला. कदाचित पैशाने आलं पण असेल, पण नवरा बायकोला वेळ देता येणार. डॉक्टरकडं पेशंट एवढे झाले की त्याला घरात वेळ द्यायला येणार. काय करायचं त्या पैशाचं? तुमच्या लक्षात येतंय? आपण ना एकच अँगल सुख बघतो, पैसे. आत्मिक समाधान नाही, आत्मिक सुख नाही. ते कुठून येतं? आपल्या तुमच्या आमच्यातल्या आपुलकीने येतं, माणुसकीने येतं. आपण जो भाईचारा म्हणतो, ह्याने मन प्रसन्न होतं. पण पैशाला एवढं मोठं करून ठेवलंय ना की मला सुद्धा आता नाकी दम आलेला आहे, पण मी माझं तरी पण जिद्द ठेवलंय की नाही करायचं. तुला मोठं होऊन देणार नाही काही जरी झालं तरी. आणि 100% सांगतो, पहिलं डोक्यात काढून टाका पैसा 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 पैसा. ह्या अर्थव्यवस्थेला मी फोकस केला आणि लक्षात आलं की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. 2006ला मला हे सापडलं, पण त्याची कृती 2008ला सुरू केली. आणि ही माझा पहिली कृती होती, पहिला अनुभव. पडलो. काय? चांगल्यात पडलो. बिझनेस करायचं म्हणायचं तर नुकसानाची बाजू घरी धरायची बरं का. आम्हाला नुसतं फायद्यातच करोड रुपये पाहिजे असं चालत नाही. ते फायदा तो तोट्यात पण तब्दील होतो, लक्षात ठेवा. आणि नुकसानाबद्दल कधी आहे ना त्याला गृहीत धरायचं, पण जास्त चर्चा नाही करायची. प्रयत्न असा करायचा की नुकसान नाही झालं पाहिजे, म्हणजे ऑटोमॅटिकली फायदा होतो. पडलो, गॅप दिला, परत दुसऱ्यांदा संधी घेतली 2013ला. परत पडलो. मी म्हटलं काय गडबड झाली, मला काही समजत नाही. गडबड फक्त एक जाणवली, म्हटलं संकल्पना अशी हाताला लागली की ज्याच्यामध्ये सर्वांचं भलं आहे, माझ्या एकट्या कुटुंबाचं नाही आहे. लोकच भेटत नाहीत तशी, ते टिकूनच देत नाहीत. परत गॅप दिला.
लागलो वेगळ्या धंद्याला. म्हटलं कानाला खडा लावला. तुमच्यासारखा साधा माणूस आहे मी. तुम्ही जसं कानाला खडं लावता की नाही, आज आता ह्याच्या नादाला लागायचंय कसलं काय. 2013 ते आता 2019 तो 5 ते 6 वर्षाचा कालखंड अगदी त्रासदायक होता. पण त्याची झळ लावून घेतली नाही, कारण मी निगेटिव्ह बद्दल जास्त विचार करत नाही. आणि त्याच्यातून अजून शिकायला मिळालं. आणि जुने सवंगडी असतातच आपल्याकडे, चांगला असो किंवा वाईट असो, ते चिकटलेले असतातच. त्यांनी डिवचलं, सर तुम्ही हे काय करत बसलाय, हे काय. आम्ही पोहे विकत होतो. आता कुटुंब सांभाळायचं म्हटल्यानंतर तेवढी मोठी गोष्ट नाही. ज्यांनी 2दा वरून आपटलेला आहे त्याला कुटुंब सांभाळ काय मोठी गोष्ट आहे का. ज्यांनी त्यावेळेस करोडोची संपत्ती हाताळलेली आहे त्याला एक घर कुटुंब सांभाळ मोठी गोष्ट आहे का. अजिबात नाही. पण त्रागा हा होता की लोकांना काही समजत नाही, मग कशाला आपण त्याच्या वाट्याला जायचं. पण लोकांनी परत दिवसलं, हे नाही तुम्ही काहीतरी करू शकता, तुम्ही परत या मैदानात. बरं मैदान पण तेच, आमची मूर्ती पण तीच, नाव पण तेच. मग याच्यातून एक गोष्ट सिद्ध होऊ शकते का फक्त तुम्ही बघा. मग हा चेहरा किंवा हे नाव फसवगस असू शकतं. तुम्हाला लुबाडायला आलेला आहे हे 3ऱ्यांदा, तर हे चेहरा तर ओळखू शकते की नाही. अरे हा तर तोच होता. यावरून एक सिद्ध झालं, आणि सिद्ध झालंच पाहिजे. तुम्ही पण विचार केला पाहिजे की माणूस किती प्रामाणिक आहे. हा 3ऱ्यांदा त्याच स्टेजवर आलाय, त्याच नावरूपाने आलाय, त्याच शरीरात दिसतोय, त्याच्यात बदल काहीच झालेला नाही. हिथं तुम्हाला कळलं पाहिजे की हा माणूस किती विश्वासाचा आहे, किती प्रामाणिकपणाचा आहे, याच्याकडे पारदर्शकता काय आहे, हा किती स्वच्छ आहे, हा किती सुंदर आहे, हा किती शुद्ध आहे. मी नेहमी संकल्पनेत म्हणतो की नाही, नुकसान हे मोजमाप नाहीये. व 17 वेळा झाला विश्वास हे मोजमापाचं साधन नाहीये की तुम्ही विचार केला पाहिजे मी 100 वेळा माझं नुकसान झालं, माझा विश्वासघात झाला. विश्वासघात मोजमाप नाही बरं का, साधन नाहीये ते. तुम्हाला एक्सपेरिमेंट करावी लागणार. आयुष्य जे देवाने दिलेलं आहे 50-60 वर्षाचं, तुम्हाला काय वाटतंय असं घर बसल्या व्यवस्थित जाईल ते. एवढं आपण भाग्यवंत आहोत का. तुम्हाला काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट करावी लागणार. आणि त्या आयुष्याची मजा घ्यायची आहे. पांडुरंगानं दिलेली जी चावी आहे, कळलं का, ती चावी जी त्याने काय आपल्याकडे पाठीमागं जे पिळून मारलेलं आहे, ते मग ते बाहुला असं करतं तसं वाजत राहायचंय. त्याने पिळलंय गप थांबलंय नाही चालणार. ती चावी जी दिलेली असते की नाही खेळण्याला, ज्याला आपल्याला शरीरामध्ये आत्मा म्हणतो, ती चावी आहे, बॅटरी आहे बरं का. ती बॅटरी चार्ज संपली की मग त्याला माहित असतं बॅटरी कधी संपणार आहे. आपल्याला ह्या फक्त मोबाईल मधल्या बॅटरी माहित आहेत कधी संपणार आहे, एवढीचीच राहिली आहे. आयुष्याची बॅटरी कधी संपणार आहे कोणाला माहिती आहे का. नाहीतर मग काय माणूस तर खरखरच देऊ. हा, कर्ता पुरुष रोज कामाला जाईल, 30 दिवस काम करेल, 1च दिवस पगारामध्ये द्या. आणि ही माई पुढचा पगार येईपर्यंत बजेट घेऊन हातात.